गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शासकीय ITI पंढरपूर. माझं नाव बबन घाडगे. आज या ठिकाणी आपल्याला भारत स्किल या पोर्टलवरील ज्या MCQ दिलेल्या आहेत इंग्रजीमधल्या त्या मराठीमध्ये करून आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघा. विच टाईप ऑफ व्हेकल इज यूज्ड टू टो द फार्म इक्विपमेंट्स. जे शेतामधील जी साधनं आहेत ती ओढण्याकरता खालीलपैकी कोणतं वाहन वापरलं जातं. तर या ठिकाणी उत्तर येतं ट्रॅक्टर. ट्रॅक्टरद्वारे काय केलं जातं, इक्विपमेंट जोडलं जातं आणि ते शेतामध्ये वापरलं जातं, म्हणजे त्या इक्विपमेंटला काय केलं जातं, ओढलं जातं. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. विच इक्विपमेंट इज अटॅच्ड विथ पॉवर टिलर फॉर ट्रान्सपोर्टेशन पर्पज. पॉवर टिलरला कोणतं साधन या ठिकाणी जोडलं जातं आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी म्हणजे वाहतूक करण्याकरता या उद्देशानं त्याला जोडलं जातं. तर या ठिकाणी येतं ट्रॉली. ट्रॉली काय केली जाते, 2 चाकी ट्रॉली या पॉवर टिलरला जोडली जाते. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे बघा. या ठिकाणी पॉवर टिलर दाखवलेला आहे. तर या ठिकाणी X मार्क जो दाखवलेला आहे याचं नाव काय आहे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी याला म्हटलं जातं हँडल स्टे. याला काय म्हटलं जातं, हँडल स्टे. हे हँडल आहेत, पलीकडे डावीकडे एक असतो, उजवीकडे एक असतो. त्यानंतर या ठिकाणी गार्ड दिलेला आहे, रोटा गार्ड आहे. या रोटा गार्ड ते हँडल याच्या दरम्यान एक काय केलेलं असतं, हँडल स्टे दिलेला असतो. ही आकृती आहे पूर्णतः पॉवर टिलरची. त्यानंतर 4 नंबरला सुद्धा काय केलेलं आहे, पॉवर टिलरचीच आकृती दाखवलेली आहे आणि या ठिकाणी X हा जो मार्क दाखवलेला आहे याचं नाव काय विचारलेलं आहे. तर या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, रोटा टिलर असेंब्ली. काय म्हटलं जातं, रोटावेटर. याच्या आतमध्ये काय असतं, रोटावेटर असतो. तर याला काय म्हटलं जातं, टोटल भागाला रोटा टिलर असेंब्ली म्हटलं जातं. त्यानंतर पुढे बघूया आपण 5 नंबरला बघा. व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड ॲज X इन रोटा टिलर असेंब्ली. ही जी रोटा टिलर असेंब्ली आहे या रोटा टिलर असेंब्लीमधील हा जो X मार्क जो आहे याला काय म्हटलं जातं. तर याला म्हटलं जातं जनरली काय, याला शेतकरी वगैरे याला ब्लेड म्हणतात, परंतु आपल्या भाषेमध्ये याचं नाव येतं टाईन. याला काय म्हटलं जातं, टाईन म्हटलं जातं. तर हे जे टाईन असतात राईट हँड असतात आणि लेफ्ट हँड असतात, म्हणजे निम्म्यापासून उजवीकडं जी जोडलेले आहेत त्याला राईट हँड आणि जे डाव्या बाजूला तोंड करून जोडलेले असतात ते लेफ्ट हँड असतात. पण त्याला काय म्हटलं जातं, टाईन म्हटलं जातं. तर हे टाईनच काय करत असतात, माती ही तोडत असतात. त्यानंतर ही रोटा टिलर असेंब्ली दाखवलेली आहे आणि या ठिकाणी हा जो दातेरी चक्र जे दाखवलेले आहे, दातेरी चक्र दाखवलेलं आहे, याचं नाव काय विचारलं आहे. तर त्याचं नाव येतं स्प्रॉकेट. त्याला काय म्हटलं जातं, स्प्रॉकेट म्हटलं जातं. जसं सायकलला असतं बघा किंवा मोटरसायकलला असतं दातेरी चक्र, तर त्याला स्प्रॉकेटच म्हणतात. तर या ठिकाणी सुद्धा या दातेरी चक्राला सुद्धा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, स्प्रॉकेट. त्यानंतर बाकीचे बेरिंग वगैरे दिलेलं आहेत, वॉशर वगैरे दिलेले आहेत, हब वगैरे दिलेलं आहे, वॉशर. त्यानंतर टाईन आणि इकडं लॉक आणि नंतर नट, राऊंड नट असे भाग दिलेले आहेत रोटा टिलर असेंब्लीमध्ये. त्यानंतर 7 नंबर बघा. 7 नंबर या ठिकाणी काय केली आहे, ट्रॉली दाखवलेली आहे. कसली, पॉवर टिलरची ट्रॉली दाखवलेली आहे, 2 चाकी. तर या ठिकाणी हा जो X मार्क केलेला आहे, X हा जो मार्क दाखवलेला आहे याचं नाव काय विचारलेलं आहे. तर या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, ब्रेक पॅडल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ब्रेक पॅडल. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला पुढचा प्रश्न 8वा प्रश्न बघायचा आहे. या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे कशाची आहे, सिंगल हिच पॉईंटची आहे. या ठिकाणी हा भाग जो असतो तो ट्रॅक्टरच्या मागचा भाग आहे. तर मागच्या बाजूला काय केलं जातं, ट्रेलर वगैरे आपण जोडू शकतो किंवा जे काय सिंगल हिच पॉईंटनं ओढली जाणारे जे इम्प्लिमेंट्स असतात ते इम्प्लिमेंट या ठिकाणी आपण जोडू शकतो. तर या ठिकाणी हा जो X मार्क दाखवलेला आहे
याला काय म्हटलेलं आहे, तर याचं नाव आहे हिच बार. ह्याला काय म्हटलं जातं, हिच बार. तर उत्तर येतं हे. त्यानंतर 9 नंबर बघा, या ठिकाणी सिंगल हिच पॉईंटच दाखवलेला आहे. इथं पण काय केलेलं आहे, सिंगल हिच पॉईंट दाखवलेला आहे आणि त्याचं नाव विचारलेलं आहे. एक्स मार्क इथं आहे बघा. या ठिकाणी इथं हा जो भाग दाखवलेला आहे त्याचं नाव स्टे लिंक आहे. काय आहे नाव त्याचं, स्टे लिंक. म्हणजे वर पण जोडलेली आहे आणि ह्या ड्रॉ बारला पण जोडलेली आहे आणि लोअर लिंकला पण जोडलेली आहे. ही लोअर लिंक आहेत. त्यानंतर हे चैन आहेत. त्यानंतर हे लिफ्ट रॉड आहेत. राईट साईड लिफ्ट रॉड, लेफ्ट साईड लिफ्ट रॉड. त्यानंतर ही अशी वरून एक जोडलेली आहे लिंक, अशी एक जोडलेली आहे आणि हा स्टे असा इथं जोडलेला आहे. हे काय जोडलेलं आहे, स्टे लिंक. ह्याला काय म्हटलं जातं, स्टे लिंक. कशामधलं, सिंगल हिच पॉईंटमधले स्टे लिंक. त्यानंतर 10 नंबर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ हिच सिस्टीम. ही जी हिच सिस्टीम दिलेली आहे याचं नाव काय, तर याचं नाव येतं टू हिच पॉईंट सिस्टीम. कसली येते, टू हिच पॉईंट. म्हणजे ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला दोन्ही चाकाच्या मध्ये इम्प्लिमेंट जोडलं जातं. तर ते त्या ठिकाणी 2 पॉईंटच्या साहाय्याने जर जोडलं असेल तर त्याला टू हिच पॉईंट असे म्हणतात. जर सिंगल असेल तर त्याला सिंगल हिच पॉईंट असे म्हणतात. सिंगल हिच पॉईंट जर असेल तर त्या ठिकाणी ट्रेलरचा काय केला जातो, बार जोडला जातो. आता या ठिकाणी 2 पॉईंट दाखवलेले बघा, म्हणून याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, टू हिच पॉईंट किंवा पॉईंट हिच. त्यानंतर पुढं दाखवलेलं आहे बघा, पुढचा प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ हिच सिस्टीम. ही जी ट्रॅक्टरच्या मागे इम्प्लिमेंट जोडलेला आहे, डिस्क प्लाव जोडलेला आहे, तो डिस्क प्लाव जोडत असताना या ठिकाणी कोणती हिच पॉईंट सिस्टीम वापरलेली आहे. जर ट्रॅक्टरच्या मागं इम्प्लिमेंट जर तुम्ही हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीमच्या सहाय्याने उचलत असाल तर त्या सिस्टीमला काय म्हटलं जातं, 3 हिच पॉईंट सिस्टीम म्हटलं जातं. म्हणजे 3 ठिकाणी त्याची जोडणी केलेली असते म्हणून त्याला काय म्हटलं जातं, 3 हिच पॉईंट म्हटलं जातं. तर या ठिकाणी ही जी 3 हिच पॉईंट आहेत म्हणजे टॉप लिंक येते, खालच्या 2 ज्या लिंक असतात त्याला लोअर लिंक म्हटलं जातं. म्हणजे इथं पॉईंट, इथं एक पॉईंट येतो, डावीकडे एक येतो आणि वर एक येतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, 3 हिच पॉईंट लिंकेज सिस्टीम. त्यानंतर या ठिकाणी 3 हिच पॉईंट सिस्टीम दाखवलेली बघा, आकृती कम्प्लिटली दाखवलेली आहे. हे टॉप लिंक दाखवलेली आहे. हा राईट साईड लिफ्ट रॉड आहे, ॲडजस्टिंग रॉड आहे आणि स्टे लिंक आहे. त्यानंतर हे खालचं जे दिसतं याला लेफ्ट साईड लोअर लिंक म्हटलं जातं, राईट साईड लोअर लिंक. तर हा जो एक्स जो दाखवलेला आहे भाग, एक्स, याला म्हटलं जातं ॲडजस्टेबल स्क्रू टाईप टॉप लिंक. काय म्हटलं जातं, ॲडजस्टेबल स्क्रू टाईप टॉप लिंक. आता या ठिकाणी मग सांगितलं की या ट्रॅक्टरच्या पाठीमागे जे जोडलेलं आहे त्याला 3 पॉईंट हिच किंवा 3 हिच पॉईंट असं म्हटलं जातं, हे मग सांगितलेलं आहे. त्यानंतर 12 नंबरला आपण बघितलं ॲडजस्टेबल स्क्रू टाईप टॉप लिंक, उत्तर ओके. त्यानंतर पुढे 13 नंबर बघा, 13 नंबर हा सिंगल हिच पॉईंट आहे. तर या ठिकाणी हा जो भाग दाखवलेला आहे 13 नंबर, याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं ड्रॉ बार. काय म्हटलं जातं, ड्रॉ बार. या ठिकाणी ड्रॉ बारवरती तुम्ही इंजिन वगैरे, स्टेशनरी इंजिन काय करू शकता, वाहून नेऊ शकता किंवा जड वस्तू वाहून नेऊ शकता ड्रॉ बारवरती ठेवून. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघू, 14 नंबर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ डिव्हाइस. हे जे उपकरण आहे याचं नाव काय, तर याला म्हटलं जातं डिस्क प्लाव. काय म्हटलं जातं, डिस्क प्लाव. त्याच्यानंतर पुढं बघायचं आपल्याला पुढचा भाग 15 नंबर. या ठिकाणी एक्स जो मार्क दाखवलेला आहे याचं नाव काय, ह्या पूर्ण आकृतीचं नाव आहे डिस्क प्लाव. हा प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. या प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट डिस्क प्लावमध्ये हा जो एक्स मार्क दाखवलेला आहे याचं नाव विचारलेलं आहे. त्याचं नाव येतं फ्रेम. काय म्हटलं जातं त्याला, फ्रेम. ह्या बाकीच्या डिस्क आहेत, हे स्क्रेपर आहे, त्याला काय म्हटलं जातं, स्क्रेपर. हे आहे डिस्क. त्यानंतर हे व्हील आहेत ॲडजस्टिंग,
म्हणजे या ठिकाणी ॲडजस्ट करण्याकरता आहे, ॲडजस्टिंग लिव्हर आहे. हिच पॉईंट इथे आहे, टॉप हिच पॉईंट. त्यानंतर हा या ठिकाणी क्रॉस शाफ्ट असतो. त्यानंतर पुढं आणि ही फ्रेम. त्यानंतर पुढं विच पार्ट इज यूज्ड टू कनेक्ट द ड्रॉबार ऑफ ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट्स. आता या ठिकाणी ट्रॅक्टर आणि जे शेतामधील साधनं असतात ते जोडत असताना कशाच्या सहाय्यानं जोडली जातात. म्हणजे इम्प्लिमेंट काय केलं तुम्ही, ट्रॅक्टरला जोडलं, त्या बारला जोडलं, बारला जोडल्यानंतर लॉक करण्याकरता तुम्ही कशाचा उपयोग करता, तर या ठिकाणी लंच पिन किंवा लिंच पिनचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढं बघायचं आपल्याला पुढचा भाग. विच टाईप ऑफ व्हेकल इज डिझाइन्ड टू डिलिव्हर अ हीच अट्रॅक्टिव्ह एफर्ट ॲट स्लो स्पीड फॉर ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स. म्हणजे या ठिकाणी बघा काय करायचं आहे, स्पीड वाढवायचं पण आहे आणि स्लो पण करायचं आहे. आणि जी डिलिव्हर्ड ट्रॅक्टिव्ह एफर्ट आहे तो हाय पाहिजे, म्हणजे जास्त पाहिजे. तर अशा करता स्पीड जास्त, टॉर्क जास्त. या ठिकाणी स्पीड कमी करावं लागतं. म्हणजे टॉर्क जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल, ताकद जास्त पाहिजे असेल, तर ते त्या वाहनाचं स्पीड कमी करावं लागतं. तर ते असं वाहन कोणतं आहे आणि त्याचं नाव काय, तर त्याचं नाव येतं ट्रॅक्टर. काय नाव येतं त्याचं, ट्रॅक्टर. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ द पॉवर टिलर. पॉवर टिलरचा उद्देश काय, तर पॉवर टिलरचा उद्देश यूज्ड फॉर ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स. म्हणजे शेतामधील जे साधनं असतात त्याचा वापर करण्याकरता पॉवर टिलरचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढं प्रश्न तिसरा आहे बघा. विच इज द मीडिया ड्राईव्ह द रोटा टिलर असेंब्ली इन पॉवर टिलर. या ठिकाणी पॉवर टिलरमध्ये जी रोटा टिलर असेंब्ली असते, या असेंब्लीला ड्राईव्ह कुणाद्वारे दिली जाते, तर चेनद्वारे ड्राईव्ह ही पाठीमागे दिली जाते. काय केलं जातं, पॉवर टिलरमध्ये जो रोटा टिलर असतो, जी असेंब्ली असते, त्या असेंब्लीला काय केलं जातं, चेनद्वारे ड्राईव्ह दिली जाते आणि तो रोटा टिलर काय केला जातो, कार्यान्वित केला जातो. त्यानंतर प्रश्न चौथा बघा. व्हॉट इज द सोल्युशन टू फुलफिल द शॉर्टेज ऑफ ह्युमन अँड ॲनिमल सोर्सेस इन फार्म वर्क्स. आता या ठिकाणी शेतामध्ये काम करण्याकरता माणसे आणि जनावरे हा स्रोत कमी पडू लागलेला आहे. तर या ठिकाणी काय त्याला पर्याय आहे, दुसरा स्रोत शोधून काढण्याकरता पर्याय काय आहे, तर तो पर्याय शोधला मेकॅनिकल पॉवर सोर्स. पर्याय कोणता आहे, मेकॅनिकल पॉवर सोर्स, म्हणजेच यांत्रिक शक्ती स्रोत. तो ट्रॅक्टरद्वारे काय केला जातो, पुरवला जातो. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे. विच पार्ट ऑफ द फार्म ट्रॅक्टर टेक्स केअर वाईड रेंज ऑफ व्हेरिएशन इन फील्ड कंडिशन. आता शेतामध्ये या ठिकाणी खालीलपैकी शेतामध्ये असलेला जो ट्रॅक्टर असतो त्याची काळजी घेण्याकरता या ठिकाणी कोणतं साधन तुम्ही वापरणार आणि रुंदी कमी जास्त तुम्हाला करता येते आणि तो भाग तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. तर या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, स्विंगिंग ड्रॉ बार. कसला बार असतो, स्विंगिंग ड्रॉ बार.
त्यानंतर प्रश्न 6वा बघा, विच पार्ट ऑफ द ट्रॅक्टर प्रोव्हाइडेड रोटरी पॉवर टू स्टेशनरी मशीन्स. या ठिकाणी ट्रॅक्टरचा असा एक भाग आहे की तो काय करतो, स्टेशनरी मशीनला सुद्धा गोल गती देतो. म्हणजे स्थिर जे पाठीमागं एखादं जोडला असेल मशीन, तुम्ही समजा उदाहरणार्थ थ्रेशर वगैरे जर जोडला असेल आणि पुढं ट्रॅक्टर आहे, तर त्या थ्रेशरला वगैरे स्थिर असलेल्या भागाला मशीनला ड्राईव्ह देण्याकरता तुम्ही कशाचा उपयोग करू शकता. तर ट्रॅक्टरच्या पाठीमागं जोडलेला जो PTO शाफ्ट असतो, पॉवर टेक ऑफ शाफ्ट, तर त्या पॉवर टेक ऑफ शाफ्टद्वारे ड्राईव्ह ही काय केली जाते, जे स्थिर मशीन आहे, म्हणजे थ्रेशर असू द्या नाहीतर बाकी कुठलंही जनरेटर असू द्या, या स्थिर असलेल्या भागाला काय करतो हा ट्रॅक्टर PTOद्वारे ड्राईव्ह देतो आणि त्याला कार्यान्वित केलं जातं. त्यानंतर प्रश्न 7वा आहे बघा, विच ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स टू यूज्ड टू ब्रेक द हार्ड क्रस्ट ऑफ द टॉप सॉइल अँड प्रिव्हेंट इन टू डेप्थ. त्या ठिकाणी खालीलपैकी ॲग्रिकल्चर विभागामध्ये म्हणजे शेतकी विभागामध्ये जी साधनं वापरली जातात, हार्ड म्हणजे टणक असलेल्या भागाकरता, टणक असलेली माती ही नांगरण्याकरता, खोल नांगरण्याकरता वापरली जातात. म्हणजे कोणतं नांगरलं जातं, कडक असलेली जमीन, हार्ड असलेली जमीन, तर जर नांगरायची असेल तर तुम्ही कोणतं इम्प्लिमेंट वापराल, तर या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागेल डिस्क हायरो. काय म्हटलं जातं, डिस्क हायरो किंवा मोल्ड बोर्ड प्लाऊ तुम्हाला वापरावा लागतो. त्यालाच काय म्हटलं जातं, प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट म्हटलं जातं. प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट कुठं वापरायचे असतात, ज्या ठिकाणी माती वगैरे हार्ड असते, टणक असते, अशा ठिकाणी तुम्हाला प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट वापरावं लागतं. तर प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंटमध्ये डिस्क हायरो आणि मोल्ड बोर्ड प्लाऊचा प्रामुख्याने काय केला जातो, समाविष्ट केला जातो. त्यानंतर 8 नंबर बघा, विच पार्ट ऑफ द ट्रॅक्टर ड्राईव्ह द थ्रेशर. या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला थ्रेशरला ड्राईव्ह द्यायची आहे, ट्रॅक्टरद्वारे काय करायचे आहे, थ्रेशरला ड्राईव्ह द्यायची आहे. तर तुम्ही ड्राईव्ह कशी देणार, तर ती ड्राईव्ह दिली जाते ट्रॅक्टर पुलीद्वारे तुम्ही त्या थ्रेशरला ड्राईव्ह देऊ शकता. त्यानंतर पुढं 9 नंबर बघा, विच ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट यूज्ड टू क्रिएट सॉइल फॉर प्रिसर्वेशन ऑफ मिक्सचर फ्रॉम सबसॉइल. आता या ठिकाणी माती पण काय, या ठिकाणी मातीमध्ये संरक्षण पण व्हावं त्याचं, त्या इम्प्लिमेंटचं, आणि माती पण काय व्हायला पाहिजे, चांगल्या प्रकारे काढली जायला पाहिजे. याकरता ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट कोणतं तुम्ही काय करू शकता, निवडू शकता. तर या ठिकाणी डिस्क हायरो याला जर तुम्ही ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट यूज्ड टू क्रिएट सॉइल फॉर प्रिसर्वेशन ऑफ मिक्सचर फ्रॉम सबसॉइल करू शकता. म्हणजे डिस्क हायरो हा जो भाग आहे, प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट आहे, ते इम्प्लिमेंट तुम्ही मातीमध्ये त्याचं संरक्षण करून तो काय करतो, माती चांगल्या प्रकारे काढू शकतो. त्यानंतर पुढचा भाग बघूया आपण. व्हॉट इज द कॉज फॉर बेल्ट स्लिपेज इन अ ट्रॅक्टर. ट्रॅक्टरमध्ये काय व्हायला लागला आहे, बेल्ट स्लिप व्हायला लागला आहे. तर याला कशामुळे तो स्लिप होतो, तर या ठिकाणी जर बेल्टवरती ऑइल किंवा ग्रीस जर आलं असेल तर काय होतं, बेल्ट स्लिप होतो. ऑइल ऑर ग्रीस ऑन बेल्ट.
त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज टू बी चेक्ड बिफोर हिचिंग द डिस्क प्लाव. डिस्क प्लाव तुम्ही जोडण्यापूर्वी त्या डिस्कची काय तपासणी कराल. तर डिस्कमध्ये धारनेसपणा म्हणजे त्या डिस्कला जसं आपण कोराड वगैरे जर समजा वापरायचं असेल तर सुरुवातीला आपण काय करतो, त्याच्यामध्ये धार किती आहे हे बघूनच काय करतो, ती वापरतो लाकडावरती. तसं या ठिकाणी डिस्क प्लाव शेतामध्ये तुम्हाला वापरायचं आहे, तर तो वापरण्यापूर्वी काय चेक करायचं की त्या डिस्कला साईडला धार आहे किंवा नाही हे तपासून काय करायचं, तो डिस्क प्लाव जोडायचा. जय हिंद.